ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुपादुकाभ्यां नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 4 या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1983 या शीर्षकाच्या लेखाचा भाग 4. सुषमाताई म्हणतात, तुमची माझ्याकडून काय अपेक्षा आहे? तुमच्या प्रवचनांचं लिखाण करायचं एवढंच ना, ते मी करीन. त्यावर स्वामी म्हणतात, तेवढंच नाही, ते तर करायचंच आहे, पण सर्व विश्वावर प्रेम करायला शिकायचं आहे. मी पाहतो तर जो तो स्वतःच्याच उद्धाराचं पाहतो, इतरांना घेऊन जायचं कुणी? माझं वय आता 67 झालं, यापुढे मी काम किती दिवस करणार? म्हणून तुम्ही सर्वांशी मिसळून मोठ्या प्रेमानं हे करायला हवं. लक्षात आलं का मी काय म्हणतोय? तेव्हा कशाचं दुःख करू नका. सुषमाताई म्हणतात, ते सारं तुम्ही करून घ्या. मी जशी हवी तशी तुम्ही करा. मला विरघळून जाऊ द्या. स्वामी म्हणतात, नुसतं विरघळून जाऊन काय करायचंय? ते तर होतच आहे हळूहळू. ती प्रक्रिया चालू आहे. पण त्याचबरोबर सर्वांवर प्रेम कसं करायचं ते शिकायला हवं. सुषमाताई म्हणतात, तुम्ही मला आतून अगदी बदलून टाका. स्वामी म्हणतात, आतून मी बदलून टाकलेलं आहे, तेव्हा चिंता नको, आनंदात राहा. सरलाताई, या पोरीला पदराखाली घ्या बघू. स्वामी म्हणतात, आनंदात राहा. आपण मुक्त होऊन इतर 10 मुक्त झाले पाहिजेत. मी काय सांगतो ध्यान ठेव. आपण आनंदरूप झाल्याखेरीज इतरांना आनंद देता येत नाही. आपण आनंदरूप पाहिजे. आज तुझा जो भाव आहे त्याची दृष्ट काढायला सांग सरलाताईंना. भाव म्हणजे आणखी काय पाहिजे? सुषमाताई म्हणतात, 2 प्रसंगी सत्वगुणाचा उद्रेक झाला असता ध्यानात तो स्पर्श होऊन गेला असं वाटतं. त्यावेळी देह मनाची जी स्थिती झाली तो अनुभव पुन्हा येत नाही. पण त्या क्षणी आला तो स्वरूपाचाच अनुभव ना. स्वामी म्हणतात, हो, पण तो अखंड राहायला पाहिजे. संत अखंड त्या स्थितीत असतात. त्यासाठी सत्वगुणी पिंड व्हायला पाहिजे. पिंड सत्वगुणी होण्यासाठी ध्यानधारणा, नामस्मरणादी साधना हवी. साधक ही साधना करतात, पण स्वतःची प्रकृती बदलत नाहीत. ती प्रकृती हळूहळू बदलली पाहिजे. आतल्या बोधाला अनुरूप कॉरस्पॉन्डिंग प्रकृती झाल्याशिवाय आपण कोणतीच प्रगती करू शकत नाही. सुषमाताई म्हणतात, तो क्षणभर झालेला बोध खरा की नाही? स्वामी म्हणतात, खरा आहे, पण तो बोध अखंड राहण्यासाठी प्रकृती बदलणं अत्यंत आवश्यक आहे. सुषमाताई म्हणतात, सगळीकडे एक भगवंतच भरून आहे असा बोध सतत ठेवण्याचा प्रयत्न केला तर? स्वामी म्हणतात, प्रगती लवकर होईल. यावर सुषमाताईंचं निवेदन असं, सकाळचे 10:30 वाजलेत. भोंगा झाला. मी जाईपर्यंत खोली भरून गेली. रुद्र म्हणणं सुरू होतं. गर्दी खूप म्हणून मी बाहेरच थांबले आणि ध्यानाला बसले. स्वामींनी आत बोलावलं म्हणून आत गेले, पण आज टेप लावावा असं वाटेना. मनाची ओढाताण सुरू होती. मन एकदा बहिर्मुख होऊन सत्संग ऐकावा, टेप करावा असं म्हणे, तर एकदा ध्यानात रंगून जावं असं म्हणे. स्वामी बोलत होते, साऱ्या कर्माला परतत्वाचा स्पर्श झाला पाहिजे, म्हणजे ती कामं आनंदरूप होतात, आपल्याला समाधान देतात. सत्संग संपला. मौनातच मागची आवराआवर झाली. एकदा बोलणं बंद केलं की जीभ आत खेचली जाते, मग बोलणं कठीण होतं. तसंच झालं होतं. सरलाताई म्हणाल्या, आज बोलायचं नाही का? मौन आहे. स्वामी म्हणाले, कालच प्रवचनात सांगितलं ना की साधकांनी फार बोलू नये. खरंच मला कुणाशी बोलावंसं वाटतच नव्हतं. नमस्काराच्या वेळी पाठीवरून डोक्यावरून हात फिरवीत स्वामी म्हणाले, नेहमी बोलायची सवय आहे, न बोलणं जड जातंय ना. मी काहीच उत्तर देत नाही.
स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोजवळ दाराआड मी उभी होते. स्वामी म्हणाले, तू खूप मोठी होशील. ज्ञानेश्वरांच्या मूर्तीकडे हात दाखवत म्हणाले, यांच्यासमोर सांगतो, तू खूप मोठी होशील. माझ्या मनात आलं, आपल्या कृपेनं मी खूप मोठी होईन कदाचित, पण आपल्या सद्गुरूंना प्रिय होईन का, हे खरं महत्त्वाचं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.